विचार करा, एका साध्या चार्टमध्ये एखाद्या देशाची संपूर्ण कहाणी दडलेली असू शकते. ही कल्पनाच किती भन्नाट आहे, नाही का? तर आज आपण अशाच एका जबरदस्त आलेखाबद्दल बोलणार आहोत, लोकसंख्या मनोरा किंवा पॉप्युलेशन पिरॅमिड. हा आलेख आपल्याला देशांच्या आज आणि उद्याबद्दल खूप काही सांगतो. म्हणजे समजा फक्त एका चार्टकडे पाहून एखाद्या देशाचं भविष्य कसं असेल याचा अंदाज बांधता आला तर ऐकून जरा वेगळं वाटेल हो ना, पण लोकसंख्या मनोरे आपल्याला बरोबर हीच संधी देतात. चला पाहूया हे नक्की कसं काम करतं. बरं, तर आजच्या आपल्या सफरीत 5 महत्त्वाचे टप्पे आहेत. आपण सुरुवात करणार आहोत राष्ट्राच्या मनुष्यबळापासून. मग पाहूया हे मनोरे नक्की वाचायचे कसे, त्यांचे 3 वेगवेगळे आकार काय सांगतात, या आकारांमधून दडलेल्या कथा कशा उलगडायच्या, आणि शेवटी भविष्यासाठी एका महत्त्वाच्या प्रश्नावर आपण विचार करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. लोकसंख्या म्हणजे नुसता आकडा नाहीये, ते आहे देशाचं खरखुरं सामर्थ्य, त्याचं मनुष्यबळ. अगदी बरोबर. लोकसंख्येला एक मानवी संसाधन म्हणूनच ओळखलं जातं, कारण शेवटी कोणत्याही देशाची खरी संपत्ती तिथली माणसंच असतात, नाही का? म्हणजे बघा, फक्त किती लोक आहेत हे महत्वाचं नाहीये, तर त्या लोकांची क्वालिटी कशी आहे, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, यावर देशाचा विकास अवलंबून असतो. लोकांची कौशल्य, त्यांची क्षमता, ह्याच गोष्टींमुळे तर कुठलाही प्रदेश पुढे जातो. पण मग प्रश्न येतो की या महत्त्वाच्या संसाधनाची, म्हणजे आपल्या लोकांची रचना आणि स्वरूप समजून कसं घ्यायचं? यासाठी एक खास टूल वापरलं जातं, आणि ते साधन आहे लोकसंख्या मनोरा. याला आपण लोकसंख्येचा एक्स-रे सुद्धा म्हणू शकतो, कारण तो आपल्याला आत दडलेलं सगळं काही स्पष्ट दाखवतो. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लोकसंख्या मनोरा म्हणजे एक ग्राफ जो आपल्याला लोकसंख्येचं वय आणि लिंग, म्हणजे स्त्री पुरुष, यानुसार विभाजन दाखवतो. आणि हे वाचायला ना खूप सोपं आहे. हे बघा, जी मधली उभी रेषा आहे ना, म्हणजे वाय ॲक्सिस, ती दाखवते वेगवेगळे वयोगट, अगदी 0 पासून ते 100 वर्षांपलटच्या ज्येष्ठांपर्यंत. आता खालची आडवी रेषा म्हणजे एक्स ॲक्सिस, ती दाखवते लोकसंख्येचा आकार किंवा टक्केवारी. आणि सगळ्यात सोपं, डावी बाजू पुरुषांसाठी आणि उजवी बाजू स्त्रियांसाठी. आहे की नाही एकदम सिंपल? बरं, तर मनोरा कसा वाचायचा हे तर आता आपल्याला कळलंय. आता खरी गंमत सुरू होतीये. चला आपण त्याच्या 3 वेगवेगळ्या आकारांना भेटूया, कारण प्रत्येक आकार एका वेगळ्या भविष्याची गोष्ट सांगतो. सगळ्यात पहिला येतो मनोरा अ, ज्याला म्हणतात एक्सपॅन्सिव्ह पिरामिड. याचं वैशिष्ट्य काय, तर याचा पाया खूप रुंद असतो आणि वरती तो निमुळता होत जातो. हा आकार बघितल्या बघितल्या कळतं की इथली लोकसंख्या वेगाने वाढतीये. त्यानंतर आहे मनोरा ब, म्हणजेच स्टेबल पिरामिड. याचा आकार बघा, जवळजवळ आयताकृती आहे. याच्या सरळ बाजू काय सांगतात, तर इथली लोकसंख्या स्थिर आहे किंवा खूपच हळूहळू वाढतीये. आणि तिसरा प्रकार म्हणजे मनोरा क, याला कन्स्ट्रक्टिव्ह पिरामिड म्हणतात. इथे बघा, याचा पायाच निमुळता आहे. हे एक अगदी स्पष्ट चिन्ह आहे की इथली लोकसंख्या एकतर कमी होते किंवा मग खूप वेगाने म्हातारी होत चालली आहे. तर हे झाले 3 मुख्य आकार. पण या आकारांच्या मागे दडलंय काय, ते आपल्याला नक्की काय सांगतात? चला या कथा जरा उलगडून पाहूया. चला, पहिला प्रश्न, जरा विचार करून सांगा, यापैकी कोणता मनोरा एका तरुण देशाचं प्रतिनिधित्व करतो? काय वाटतं? अगदी बरोबर, उत्तर आहे मनोरा अ. त्याचा तो रुंद पायाच सगळं सांगून जातो की त्या देशात मुलांचं, तरुणांचं प्रमाण प्रचंड आहे आणि म्हणूनच तो देश तरुण आहे. ओके, पुढचा प्रश्न थोडासा विचार करायला लावणारा आहे. यापैकी कोणता मनोरा असा देश दाखवतो जिथे भविष्यात आरोग्यावरचा खर्च खूप जास्त असणार आहे? याचं उत्तर आहे मनोरा क. का? कारण याचं वरचं टोक म्हणजे शिखर रुंद आहे. याचा अर्थ देशात वयस्कर लोकांची संख्या जास्त आहे आणि साहजिकच आहे, त्यांना जास्त वैद्यकीय सेवेची गरज लागते. आणि आता एक शेवटचा पण खूप महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या मनोऱ्यातून आपल्याला एखाद्या देशातलं प्रचंड मोठं कार्यक्षम मनुष्यबळ दिसतं? याचं उत्तर आहे मनोरा ब. का? कारण त्याचा जो रुंद मधला भाग आहे ना, तोच तर देशाची खरी ताकद आहे. ही आहे त्या देशाची मोठी कार्यक्षम, म्हणजे वर्किंग एज लोकसंख्या. आणि याच लोकसंख्येच्या खांद्यावर देशाची आर्थिक प्रगती अवलंबून असते.
आणि ह्या सगळ्यामधून आपल्याला विकसनशील आणि विकसित देशांमधला एक महत्त्वाचा फरक कळतो. साधारणपणे असं दिसतं की विकसनशील देशांमध्ये जन्मदर जास्त असतो, त्यामुळे त्यांचा मनोरा असारखा म्हणजे विस्तारणारा असतो. याउलट विकसित देशांमध्ये जन्मदर कमी असतो, म्हणून त्यांचा मनोरा ब किंवा क सारखा म्हणजे स्थिर किंवा आकुंचन पावणारा असतो. विचार करा, एका आलेखात किती मोठी गोष्ट लपलेली आहे. हेच तर याचं सौंदर्य आहे. तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातून आपण एका महत्त्वाच्या विचाराकडे येतोय. हा डेटा, हे आलेख आपल्याला आपल्या भविष्याबद्दल एक प्रश्न विचारत आहेत. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, हे मनोरे फक्त आकडे किंवा ग्राफ नाहीत. ते देशांच्या भूतकाळाच्या कथा आहेत, वर्तमानाचे स्नॅपशॉट आहेत आणि भविष्याचे अंदाज आहेत. आणि जाता जाता आपल्या सगळ्यांसाठी एक विचार. आजपासून 50 वर्षांनी आपल्या देशाचा लोकसंख्या मनोरा कोणती कहाणी सांगत असेल, त्याचा आकार नेमका कसा असेल, यावर नक्की विचार करा. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.